नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडा आजारी असल्या कारणामुळे काही चालू घडामोडीचे मला व्हिडिओ सोडता आले नाही, म्हणून सर्व महत्त्वाचे मी या दरम्यानचे प्रश्न घेतलेले आहेत। 30 प्रश्न आहेत, तर ते 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, ठीक आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न कोणता असणार आहे, तर ओझू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। कोणत्या राज्यामध्ये? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात खालीलप्रमाणे। तर अरुणाचल प्रदेशातील सुबान सिरी नदीवरील प्रस्तावित 2200 मेगावॅट ओझू जलविद्युत प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने पर्यावरणीय नुकतीच मंजुरी दिलेली आहे। तर हा प्रकल्प चीन सीमेजवळ आहे आणि सुबान सिरी खोऱ्यातील सर्वात वरचा आणि सर्वात मोठा प्रकल्प देखील असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ओझू जलविद्युत प्रकल्पाबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर प्रकल्प क्षमता आहे 2200 मेगावॅट आणि प्रकल्पाचे ठिकाण अप्पर सुबानसिरी जिल्हा अरुणाचल प्रदेश मध्ये आणि नदी सुबनसिरी नदी, ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पाचे फायदे कोणते असणार आहेत? तर ऊर्जा उत्पादन, तर ईशान्य प्रदेशामध्ये विजेची उपलब्धता वाढवणे आणि रोजगार, तर बांधकाम आणि देखभालीमध्ये स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या यामध्ये संधी देखील असणार आहेत आणि प्रादेशिक विकास, तर रस्ते, दळणवळण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा देखील होणार आहे आणि धोरणात्मक महत्त्व, तर चीन सीमेजवळ ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे, ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर विद्यार्थ्यांनो, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच UNEP आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025 चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जिनाली मोदी यांना। कोणाला? तर जिनाली मोदी यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊयात। तर विद्यार्थ्यांनो, मुंबईतील जिनाली मोदी यांना UNEP आणि प्लॅनेट ए कडून यंग अर्थ चॅम्पियन्स 2025 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। तर विद्यार्थ्यांनो, तर केळीच्या देठांचे रूपांतर चमड्याला शाश्वत पर्याय असलेल्या बॅनोफी चमड्यामध्ये केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले आहे। तर विद्यार्थ्यांनो, त्यांची कंपनी केळीच्या फायबरपासून चमडे बनवते, ज्यामुळे पाण्याचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होत असतो। यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी। तर ज्युनियर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय जुडो खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हिमांशी टोकस बनला आहे। कोण? तर हिमांशी टोकस, ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर वयाच्या 20व्या वर्षी जुडोपटू हिमांशी टोकसने इतिहास रचला आहे, कारण ती जुडोमध्ये जागतिक नंबर 1 बनणारी पहिली भारतीय जुडोका बनलेली आहे। यानंतर चौथा प्रश्न, तर रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनला आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपला भारत हा चौथा देश बनला आहे। कितवा देश? तर चौथा देश। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात खालीलप्रमाणे। तर आपल्या भारताने रेल माउंटेड मोबाईल लॉन्चर सिस्टम वापरून अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। तर ते कॅनिस्टराइज्ड लॉन्चिंग सिस्टममधून लॉन्च करण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषत डिझाईन केलेली ट्रेन देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊ शकते जिथे रेल्वे लाईन आहे। तर आपल्या भारतापूर्वी रशिया, चीन आणि उत्तर कोरियाने मोबाईल रेल लॉन्चर्सची चाचणी घेतलेली आहे। तर या यादीमध्ये अमेरिकेचे नावही समाविष्ट आहे, परंतु त्यांनी कधीही त्यांची पुष्टी केली नाही। तर अग्नि प्राइम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेले आहे आणि ते प्रगत वैशिष्ट्यांनी देखील सुसज्ज आहे। यानंतर पाचवा प्रश्न आहे आपला, तर बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला
रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्यानंतर देशामध्ये रामसर स्थळांची संख्या एकूण किती आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण 93 आहे. किती? तर 93 आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाची माहिती असते, सर्वांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत चला. तर बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय 448 हेक्टर आणि बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर तलाव 319 हेक्टर यांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागेचा म्हणजेच रामसर स्थळाचा दर्जा देण्यात नुकताच आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासह बिहारमध्ये अशा स्थळांची संख्या 5 झाली आहे आणि आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या एकूण 93 झालेली दिसून येत आहे. तर गोकुळ जलाशय हे बक्सर जिल्ह्यामध्ये स्थित एक महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र आहे, जे गंगा नदीच्या पुरामुळे प्रस्तावित झालेले दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो, उदयपूर तलाव हे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये स्थित एक नैसर्गिक ऑक्सबो तलाव आहे, जे त्याच्या अद्वितीय पर्यावरणासाठी ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजेच ICCC कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तिरुमला आंध्र प्रदेश या ठिकाणी. कोठे? तर तिरुमला आंध्र प्रदेश या ठिकाणी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजेच ICCC हे तंत्रज्ञानावर आधारित एक उपाय आहे, जे शहर किंवा प्रदेशातील विविध विभाग आणि प्रणालींमधील डेटा एकाच ठिकाणी एकत्रित करते, ज्यामुळे रिअल टाइम देखरेख, डेटा आधारित निर्णय घेणे आणि विविध ऑपरेशन्सचे प्रभावी व्यवस्थापन शक्य होते. तर विद्यार्थ्यांनो, 7वा प्रश्न आहे आपला आजचा. तर खालीलपैकी कोण पहिली हात नसलेली जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, शीतल देवी आहेत. या कोण आहेत त्या? तर शीतल देवी. लक्षात ठेवा नाव. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारताच्या 18 वर्षीय शीतल देवीने जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिपमध्ये नुकतेच सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. तर ही कामगिरी करणारी ती पहिली हात नसलेली धनुर्धारी ठरली आहे आणि आयोजित तर ग्वांगजू दक्षिण कोरियामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर कृषी माध्यम पुरस्कार 2025 नुकताच कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आमशी प्रसन्न कुमार यांना. कोणाला? तर आमशी प्रसन्न कुमार यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हैसूरचे ज्येष्ठ पत्रकार आमशी प्रसन्न कुमार यांची होमळे संहिता हरिणी कुमार माजी कृषी मध्यम पुरस्कार 2025 साठी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर कृषी पत्रकारितेतील विशेषतः प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना जागरूक करण्यामध्ये त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान नुकताच देण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित नुकतेच केले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, IIT मद्रास या. कोणत्या? तर IIT मद्रास या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर आपल्या भारताने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच मद्रास IIT मद्रासला AI साठी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजे UNचे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE म्हणून नियुक्त करून कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रामध्ये आपली जागतिक भूमिका मजबूत केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपला प्रश्न 10वा असणार आहे आजचा आपला. तर आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती नुकतीच झालेली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, R वेंकटरामणी यांची. लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनो, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ वकील R वेंकटरामणी यांची आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून पुनर्नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. तर त्यांचा सध्याचा 3 वर्षांचा कार्यकाळ जो
30 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाला होता, तर तो या महिन्यामध्ये संपत आहे. तर विद्यार्थ्यांनो 11वा प्रश्न, तर कोलंबो येथे झालेल्या 7व्या SAFF सॅफ अंडर-17 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी नुकतेच जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे बांगलादेशने. कोणी? तर बांगलादेशने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कोलंबो येथे झालेल्या 7व्या सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून आपल्या भारताच्या 17 वर्षाखालील फुटबॉल संघाने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. तर रेस कोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने बांगलादेशचा 4-1 असा पराभव केलेला दिसून येत आहे. ठीक आहे, सर्वांनी हा प्रश्न लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील 12वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, तर शिरीषचंद्र मुर्मू यांची. कोणाची? तर शिरीषचंद्र मुर्मू यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने शिरीषचंद्र मुर्मू यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. तर ते एम राजेश्वर राव यांची जागा घेणार आहेत. तर ज्यांचा कार्यकाळ 8 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तर कायद्यानुसार RBI मध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर्स असणे आवश्यक आहे. तर 2 बँकेतील, एक अर्थशास्त्रज्ञ आणि एक व्यावसायिक बँकिंग प्रणालीतील आहेत. तर रविशंकर, पूनम गुप्ता आणि स्वामीनाथन जे हे इतर डेप्युटी गव्हर्नर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर RBI विषयी आपण महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊया स्टॅटिक विषयी. तर 16 जुलैपासून 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी इकुबेर प्लॅटफॉर्म अनिवार्य केलेला आहे. तर RBIचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई, महाराष्ट्रामध्ये. आणि 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना करण्यात आली. आणि गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत गव्हर्नर सध्याचे. आणि RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? तर सर ऑसबॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहे? तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले आपल्या भारतीय गव्हर्नर आहेत. आणि सध्याचे उपगव्हर्नर 4 आहेत. कोण कोण आहेत? तर शिरीषचंद्र मुर्मू आणि स्वामीनाथन जे, रविशंकर आणि पूनम गुप्ता. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर 13वा प्रश्न, 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधीजींची कितवी जयंती साजरी केली गेली? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 156वी. कितवी? तर 156वी. महत्त्वाचा प्रश्न. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांनो. तर त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर, गुजरात येथे झाला. आणि पूर्ण नाव त्यांचे मोहनदास करमचंद गांधी. आणि त्यांचा मृत्यू झाला 30 जानेवारी 1948 मध्ये. आणि त्यांना आपल्या भारताचे राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते. आणि राजकीय गुरु, तर गोपाळ कृष्ण गोखले हे राजकीय गुरु होते. यानंतर 14वा प्रश्न, तर राजीव वर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची मुख्य सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, दिल्ली. लक्षात ठेवा, दिल्ली. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तर दिल्लीचे नवे मुख्य सचिव राजीव वर्मा हे 1992च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. जानेवारी 2024 मध्ये त्यांची चंदीगडच्या प्रशासकाचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. ठीक आहे. यानंतर 15वा प्रश्न, तर NCCच्या महासंचालक पदाची सूत्रे नुकतीच कोणी स्वीकारलेली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, वीरेंद्र वत्स यांनी. कोणी? तर वीरेंद्र वत्स यांनी. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट क्रॉप्स म्हणजेच NCCच्या महासंचालक पदाचा पदभार नुकताच स्वीकारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांची जागा घेणार आहेत. तर NCCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर नॅशनल कॅडेट क्रॉप्स. आणि विद्यार्थ्यांनो, स्थापना झाली 15 जुलै 1948 मध्ये. NCCची मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. आणि बोधवाक्य आहे एकता आणि सूचना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवत चला. यानंतर 16वा प्रश्न,
तर बालोद हा आपल्या भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तो आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. कोणत्या? तर छत्तीसगड या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर विद्यार्थ्यांनो, छत्तीसगड सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजी दावा केलेला आहे की बालोद हा आपल्या भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे, जो अधिकृतपणे बालविवाहमुक्त घोषित करण्यात आला आहे. तर येथील सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 नागरी संस्थांना राज्य सरकारने औपचारिक प्रमाणपत्रे प्रदान केलेली आहेत. तर गेल्या 2 वर्षांमध्ये बालोदमध्ये बालविवाहाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. तर बालविवाह कायदा काय आहे हे आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात. तर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, PCMS कायदा 2006 हा बालविवाह रोखण्यासाठी आणि समाजातून तो नष्ट करण्यासाठी एक कायदा आहे. तर त्यांचे उच्चाटन सुनिश्चित करण्यासाठी अंमलात आणण्यात आलेला आहे हा कायदा. आणि मुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष असे आहे. आणि बालविवाह बेकायदेशीर आहे पण रद्दबातल नाही. तर बालविवाहासाठी 2 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद देखील यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बालविवाहांचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल या, बिहार या, झारखंड या आणि राजस्थान या राज्यांमध्ये. यानंतर कोणत्या? तर त्रिपुरा देखील या राज्यामध्ये आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 17वा प्रश्न, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी 100 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले आहे. तर आपल्या भारतीय चलनावर प्रथमच कोणते चित्र छापण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत माताचे. कोणते? तर भारत माताचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून एक विशेष टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणे जारी केले आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय चलनावर भारत मातेचे चित्रण करण्यात आले होते. तर यावेळी पंतप्रधान मोदींनी एक टपाल तिकीटही जारी केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. शॉर्टमध्ये आहे महत्त्वाची माहिती, सर्वांनी लक्ष द्या माहितीकडे. तर आपल्या भारतातील सर्वात उद्योन्मुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून राज्याला सादर करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देऊन आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार नुकताच जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, DRDO या. कोणत्या? तर DRDO या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सप्टेंबर 2025 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDOला स्वदेशी धोरणात्मक तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल बिझनेस लाईन चेंजमेकर पुरस्कारामध्ये चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर या व्यतिरिक्त आझिम प्रेमजी फाउंडेशनला शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी आयकॉनिक चेंजमेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांनो, DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 20वा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी माय भारत मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये आहे महत्त्वाची माहिती, लक्ष द्या सर्वांनी. तर केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी माय भारत मोबाईल ॲप्लिकेशन नुकतेच लॉन्च केले आहे. तर हे ॲप्लिकेशन सरकारच्या तंत्रज्ञान आधारित उपक्रमाचा एक मोठा भाग आहे, ज्याचा उद्देश आहे तरुणांना नेतृत्व, सामाजिक सहभाग आणि राष्ट्र उभारणीमध्ये सहभागी करून घेणे असा.
तर हे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन म्हणजेच DIC ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केले आहे आणि 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारतीय प्लॅटफॉर्मचा एक हा भाग आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला 21वा असणार आहे. महत्त्वाचा प्रश्न. तर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण बनली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी प्रीतम सिवाच बनली आहे. कोण आहे ती? तर प्रीतम सिवाच आहे. लक्षात ठेवा सर्वांनी, प्रीतम सिवाच. ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, तर भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार प्रीतम सिवाच या द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक बनल्या आहेत. तर 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये प्रीतम सिवाच भारतीय महिला हॉकी संघाची प्रशिक्षक होती आणि हॉकीमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रीतम सिवाच यांना 1998 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. यानंतर 22वा प्रश्न. खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती म्हणजेच IPCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अँड्र्यू पार्सन्स यांची. कोणाची? तर अँड्र्यू पार्सन्स यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती आहे, सर्वांनी लक्ष द्या. तर 2025च्या IPC महासभेमध्ये अँड्र्यू पार्सन्स यांची तिसऱ्या आणि शेवटच्या 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती IPCचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झालेली आहे. तर 2017 मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपद स्वीकारणारे ब्राझीलचे प्रशासक 2025 मध्ये त्यांचा तिसरा आणि शेवटचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न 23वा. तर मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचे गज रक्षक ॲप लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बांधवगड व्याघ्र प्रकल्प. काय? तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अधिकारी तंत्रज्ञानाकडे वळत आहे. तर अलीकडेच गज रक्षक ॲप लॉन्च करण्यात आले आहे, ज्याचे मुख्य उद्घाटन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळमध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त केले आहे. तर हे ॲप्लिकेशन आता अभयारण्यातील हत्तींचे रिअल टाइम निरीक्षण करण्यासाठी वापरले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप कसे कार्य करते? तर गज रक्षक ॲप हत्तींचे स्थान, हालचाल आणि वर्तन यांबद्दल रिअल टाइम माहिती प्रदान करते. जर हत्ती गावांजवळ आले तर SMS, पुश नोटिफिकेशन, व्हॉइस कॉल आणि सायरनद्वारे वेळेवर इशारा देते, ज्यामुळे मानव हत्ती संघर्ष टाळता येतो. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा. तर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर प्राध्यापक बनवारीलाल यांना आणि वैद्य ET नीलकंठन यांना आणि वैद्य भवन यांना. लक्षात ठेवा, म्हणजेच ऑप्शन डी वरील सर्वांनाच. कोणाला? तर वरील सर्वांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. शॉर्टमध्ये आहे, सर्वांनी माहितीकडे लक्ष द्या. तर आयुष मंत्रालयाने प्राध्यापक तर बनवारीलाल गौर, वैद्य ET नीलकंठन मूस आणि वैद्य भावना पराशर यांना शैक्षणिक, पारंपरिक आणि आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 नुकताच प्रदान केलेला आहे. यानंतर 25वा प्रश्न. जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश अभिनेता कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शाहरुख खान बनला आहे. कोण आहे तो? तर शाहरुख खान बनला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, शाहरुख खान आता अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपेक्षा खूप श्रीमंत बनला आहे. तर शाहरुख खानची एकूण संपत्ती 12,490 कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि त्याने जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याचा किताब देखील जिंकलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. तर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 3 ऑक्टोबर रोजी तो दिवस साजरा केला जातो. कोणता? तर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जात असतो. कारण 3 ऑक्टोबर 2013 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज म्हणून मान्यता दिलेली होती. तर तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम या भाषांनंतर मराठी ही आपल्या भारतातील 6वी अभिजात भाषा ठरलेली आहे. तर या दिवशी आपल्या महाराष्ट्र शासन आणि विविध सांस्कृतिक संस्था मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करणारे कार्यक्रम देखील आयोजित करत असतात. यानंतर पुढील प्रश्न, सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यातील नागर कुर्नूल आणि नलगोंडा जिल्ह्यामध्ये पसरलेला एक महत्त्वाचा व्याघ्र अभयारण्य आहे. तर हा नल्लमाला पर्वतरांगेमध्ये स्थित असून कृष्णा नदीच्या काठी आहे. तर या अभयारण्यामध्ये वाघ, बिबटे, हत्ती, चित्तळ, सांबर आणि वंडुक्कर अशा अनेक वन्य प्रजाती देखील आढळतात. तर पूर्वी हा भाग नल्लमाला फॉरेस्ट रिझर्व म्हणून ओळखला जात होता. नंतर याचाच काही भाग वेगळा करून अमराबाद व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे. तर अलीकडेच हा प्रकल्प वनसंवर्धन, आदिवासींचे पुनर्वसन आणि पर्यावरणीय संरक्षण या मुद्द्यांमुळे चर्चेत ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 28वा, आपल्या भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिल्लीमध्ये. कोठे? तर दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताची पहिली सेंट्रल टिश्यू बँक नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर ही बँक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून तिचा मुख्य उद्देश औद्योगिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागणाऱ्या टिश्यू उत्तक ट्रान्सप्लांटेशनसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देणे असा आहे. तर या बँकेद्वारे त्वचा, हाडे, कॉर्निया आणि इतर जैविक ऊतिकांचे सुरक्षित संकलन, साठवून आणि वितरण केले जाते. तर या उपक्रमामुळे अपघातग्रस्त रुग्णांना, जळीत पीडितांना आणि अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहणाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. तर आपल्या भारतातील ही बँक आशियातील अत्याधुनिक टिश्यू बँक म्हणून ओळखली जाते. उदाहरण पाहून घेऊयात आपण. जसे रक्तदानासाठी ब्लड बँक असते, तसेच ऊतक प्रत्यारोपणासाठी टिश्यू बँक कार्य करते. तर दिल्लीतील या बँकेमुळे वैद्यकीय उपचारांमध्ये टिश्यू उपलब्धतेचा मोठा प्रश्न देखील सुटणार आहे. यानंतर 29वा प्रश्न, अनंतशास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, DRDO या. कोणत्या? तर DRDO या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, अनंत ही आपल्या भारतातील जमिनीवरून हवेत मारा करणारी आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी विकसित केलेली आहे. तर या प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शत्रूच्या विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्रावर अचूक प्रहार करणे. तर ही प्रणाली मध्यम ते लांब पल्ल्यांच्या हवाई धोक्यांपासून देशाचे संरक्षण करते आणि यामध्ये अत्याधुनिक रडार, सेन्सर्स आणि ऑटो ट्रॅकिंग प्रणालीचा समावेश देखील आहे. आणि अनंत क्षेपणास्त्र प्रणाली आपल्या भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रतीक आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विकसित करण्यात देखील आलेली आहे. तर उदाहरण पाहूयात आपण. महत्त्वाचे छोटेसे उदाहरण पाहूयात. तर उदाहरणार्थ, जर शत्रू देशांचे लढाऊ विमान भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आनंद प्रणाली त्याला तत्काळ ओळखून जमिनीवरून हवेतील अचूक प्रहार करून निष्प्रभ करू शकते. त्यामुळे ही प्रणाली भारतीय हवाई संरक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा देखील मानली जाते. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा. सर्वांनी प्रश्नाकडे या लक्ष द्या. तर अलीकडेच ओफिओरिझा इचिनाटा नावाची एक नवीन कॉफी वनस्पती प्रजाती कोठे सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पश्चिम घाट केरळमध्ये सापडली आहे. कोठे? तर पश्चिम घाट केरळमध्ये. तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे आपले असणार आहे. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर
ओफिओरिझा इचिनाटा ही कॉफीशी संबंधित एक दुर्मिळ आणि नवीन वनस्पती प्रजाती आहे, जी अलीकडेच आपल्या भारताच्या पश्चिम घाटातील केरळ राज्यामध्ये सापडली आहे. तर या वनस्पतीचा शोध जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील वैज्ञानिकांनी लावलेला आहे. तर ही वनस्पती रुबिएसिया कुलातील असून त्याच कुलामध्ये कॉफीचे रोपही येते. तर या प्रजातीची पाने व फुले आकर्षक असून ती जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान मानली जात आहे. तर पश्चिम घाट हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे आणि येथे अनेक दुर्मिळ वनस्पतींचे अधिवास देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. तर हे दोन्ही प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि खूप सोपे देखील हे दोन्ही प्रश्न आहेत. तर तुम्ही सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दोन्ही प्रश्नाचे उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे आपला पहिला, तर RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न दुसरा, तर राजीव शर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मित्राला देखील शेअर करायला पण विसरू नका. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा सर्वांनी प्रयत्न करत जा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.